भान व्याग तुझ्याच नादात सप्पान की आहे खरं ग काही कळना मला जग रंग मनाचा झाला गुलाबी तुला केसात माळलेल्या गजरानं ताजं राहावं लागतं बरं का. पण आता थांबायचं म्हणजे मी म्हटलंय का थांब. बोल तू जरा बिरमहात एकदा बाबरल है तुझ्या पण भागूचे प्रश्न ते काम राहून कसं चालेल. एवढ्या वेळ तेच तर करत होते आणि सकाळी लवकर उठायचं आहे म्हटल्यावर आत्ता लवकर झोपावं पण लागेल ना. बरोबर आहे तुझं, पण तुझ्यापेक्षा आयुष्यानं मला भरपूर शिकवलंय. अरे आयुष्याच्या परीक्षेत पास होण्याचा कागद नाही मिळत आपल्याला, बाहेर डिग्री मिळते. डिग्री महत्वाची आहे. डिग्री असेल, शिक्षण असेल तर तुला कोणी फसवू शकत नाही. तर शिक्षण महत्वाचं आहे हे कायम ध्यानात ठेव. सका काका वाट दाखवायला ना बाप सोबत असावं, पण वाटेतल्या अडचणी सोडवायला ना तुमच्यासारखा काकाचा पाठीवर हात असावा. बघा माझ्या बहिणींची लग्न झाली ना, मी पण माझ्या शिक्षणाकडे लक्ष देतो. दे, लक्ष देच. अरे माझं पण तुझ्यासारखंच आयुष्यभर मुलांसाठी नातवांसाठी जगत राहिलो आणि स्वतःकडे दुर्लक्ष केलं. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, शिक्षण महत्वाचं आहे. माणसाने शिकून घ्यायचं, शिक्षण थांबत नाही. ज्या वयात लोक म्हणतात ना आता थांबा, आता बस करा, त्या वयात स्वतःला ठासून सांगायचं आता थांबायचं नाही. काय आता थांबायचं नाही. माझं ऐकलं नाही तर मी काय करू. तुला मी सांगितलं होतं ना ही माझी खुले, मी कसा पण झोपेन, असा झोपेन नाही तर असा झोपेन. तुझं काय ग, स्वतःची झोप गोड करायची आणि दुसऱ्याच्या झोपेत असं एवढं करून सोडायचं. मला ना कसलाही इंटरेस्ट नाही या खोलीत झोपायचा. मला नाना म्हणलं या खोलीत झोप म्हणून मी या खोलीत झोपते. आणि असं बी तुमच्या खोलीत झोपले नाही म्हणून मला झोपच लागणार नाही, अशातला भाग नाही. ए तुझं बस झाला, ही माझी खोली आहे. इथं जर झोपायचं असेल ना तर मी सांगेल तेच करावं लागेल, नाहीतर काय नाहीतर मी काय करीन माझं मला माहित नाही. तुम्ही विसरलात का त्या दिवशी साधं उचलून बी घेता आलं नाही तुम्हाला मला, आणि मी एका मिनिटात उचललं होतं. विसरलात का. उगाच ना माझ्या नादी लागू नका. ए तुला काय वाटतंय मी तुला उचलू शकत नाही. आता बघ तुला उचलून ना घराच्या बाहेरच फेकतो. आलं का तुमचं. अरे हा याचं राहिलं नाही का. थांब थांब थांब. डॅडी तुमचा बाणा ती परफेक्ट निशाण्यावर लागलाय बरं का. तो सूर्या अगदी परफेक्ट वेळेत आलाय. येणारच की. त्याला तिकडे पुण्यात त्याच्या बहिणीच्या व्यवसायाचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं असं दाखवायचं असणार. आमच्या हस्ते नारळ फोडून घ्यायची इच्छा असणार. आपण त्याची इच्छा धुळीला मिळवूया. आमच्या जावई बांबूची भरभराट होईल असं आम्ही काय होऊ देऊ का. रायता मास सगळा लागतोय. लागू दे लागू दे. या 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 जावई बापू या या. अरे राव सुखीरा सुखीरा. काय सकाळी सकाळी येणं केलं सगळं ठीक तर आहे. हा तुमचं होऊ द्या, आपण बोलू निवांत. बा उठ बाबा उठ. बोल बोल तुझं राहिलंय नाही का. बोल. डॅडी अहो उभ्या संसाराची वाट लागली आहे माझ्या. बायको हुशार आहे म्हणून तिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करून द्यावा म्हटलं. त्यासाठी कर्ज बी काढलं आणि व्यवसाय सुरू करून दिला.
तो तिनं वाढवला बी, चांगलं पैसे यायला लागलं, पण आता घराकडे लक्ष देणं झाली. पोराकडे बी लक्ष नाही तिचं. पैशापायी संसाराची गोडीच राहिली नाही तिला. बर आम्ही काय करावं असं म्हणणं आहे तुझं? डॅडी तुमचं मार्गदर्शन पाहिजे. बर मला माझा संसार वाचवायचा आहे. मी काय करू म्हणजे माझ्या संसाराची गोडी परत मिळेल? सोड चिठ्ठी देऊन टाक. ऐ, ते ऐकायला चुकीचं वाटेल पण हाच एक उपाय आहे. कसं आहे यात चूक तिची नाही तुझी आहे. तू कमवायला निकामी ठरलास म्हणून ती कमवायला लागली होय की नाही? आता तिने तरी काय करावं? हा? तुझ्या अपेक्षा पूर्ण कराव्या का कमवायचं बघावं? हा म्हणजे हे बरं आहे, ती तिकडं मरमर करून कमावणार आणि तू आयत बसून खाणार होय. डॅडी संसार दोघांचा बी आहे ना. थोडं काम मी केलं, थोडं काम तिने केलं, ह्यात बिघडलं कुठं? हे बघा आमचं असं मत आहे का बाईनी घरी राहून चुलन मूल करावं. काम करू नये का? करावं की, पर आवड म्हणून करावं, व्यवसाय म्हणून नाही. आता आमच्या सुनबाई बी शिक्षिका आहेतच की, लय चांगल्या शिक्षिका आहेत बरं का त्या.